हॅलो स्टुडंट्स, आज आपण 12वी केमिस्ट्री मधील जो हॅलो स्टुडंट्स आज आपण केमिस्ट्री या सब्जेक्ट मधील जो सेक्शन फर्स्ट मधील फर्स्ट चॅप्टर आहे हॅलो स्टुडंट्स आज आपण केमिस्ट्री या सब्जेक्ट मधील सेक्शन फर्स्ट मधील 8वा जो चॅप्टर आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स या चॅप्टरचा स्टडी करणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आजचा जो आपला चॅप्टर आहे तो आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स। ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट आपण कोणाला म्हणणार आहे। तर लक्षात ठेवा ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय, कोणत्या एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो तर डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत डी ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे। तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट आपण कोणाला म्हणणार आहे तर लक्षात ठेवा जे एफ ब्लॉक एलिमेंट आहेत त्या एफ ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे। डी ब्लॉक एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो आणि एफ ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे। तर सुरुवातीला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय आणि डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे आणि त्यानंतर इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय आणि एफ ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय स्टडी करणार आहे। तर पहा सुरुवातीला ट्रान्झिशन आणि डी ब्लॉक एलिमेंट यामध्ये डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय पाहणार आहे। पहा तर डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय, कोणत्या एलिमेंटला आपण डी ब्लॉक एलिमेंट म्हणतो तर लक्षात ठेवा डी ब्लॉक एलिमेंट कोणाला म्हटलं जातं असे एलिमेंट की ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन n-1 d ऑर्बिटल मध्ये ऍड होतो। पुन्हा एकदा सांगतो पहा असे एलिमेंट की ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन हा n-1 d ऑर्बिटल मध्ये ऍड होतो अशा एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे। अशा एलिमेंटला काय म्हणणार डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे। फॉर एक्झाम्पल पहा आता यामध्ये बघा n-1 d n म्हणजे काय असणार आहे हे एक सांगायचं आहे। n म्हणजे काय तर n म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेल किंवा या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे व्हॅलन्स ऑर्बिटल म्हणणार आहे। लक्षात ठेवा n म्हणजे काय व्हॅलन्स शेल किंवा व्हॅलन्स ऑर्बिटल। मग फॉर एक्झाम्पल बघा डी ब्लॉक एलिमेंट कोणते आहेत समजा एक्झाम्पल घेतलेलं आहे स्कॅन्डियम। या स्कॅन्डियमचा ऍटॉमिक नंबर 21 आहे। याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d1 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे। इलेक्ट्रॉन तुम्ही पाहू शकता 2 2 4 आणि 6 10 2 12 12 आणि 6 18 2 20 आणि 1 21 ऍटॉमिक नंबर किती आहे 21 आहे बरोबर। तर हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे स्कॅन्डियमचं। मग या इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये व्हॅलन्स शेल कोणते आहे तर 4 नंबरच्या शेलला आपण काय म्हणणार आहे व्हॅलन्स शेल म्हणणार आहे। ही जी 4 नंबरची शेल आहे या शेलला आपण काय म्हणणार व्हॅलन्स शेल म्हणणार। स्कॅन्डियमची व्हॅलन्स शेल कोणती आहे 4 नंबरची 4s ही व्हॅलन्स शेल आहे। मग व्हॅलन्स शेल मध्ये 4 नंबर शेल व्हॅलन्स शेल आहे म्हणजे n इज इक्वल टू आपण व्हॅल्यू किती घेणार आहे 4 घेणार आहे। n इज इक्वल टू व्हॅल्यू किती घेणार आहे 4 कारण 4 नंबरची शेल ही काय आहे व्हॅलन्स शेल आहे। मग n इज इक्वल टू 4 ही व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करणार। मग बघा n-1 इथे लिहिणार आहे बघा n-1 d इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती आहे 4 1 d इज इक्वल टू 4 1 किती येणार 3 आणि d येणार आहे। म्हणजे स्कॅन्डियमचा लास्ट इलेक्ट्रॉन 21वा इलेक्ट्रॉन 3d या शेल मध्ये ऍड होणार आणि 3d या शेल मध्ये ऍड होत असेल तर स्कॅन्डियमला आपण काय म्हणणार आहे डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे। स्कॅन्डियमला काय म्हणणार डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे। सेकंड एक्झाम्पल पहा या ठिकाणी समजा झिंक ऍटम आहे तर हा जो झिंक ऍटम आहे याचा ऍटॉमिक नंबर आहे 30 बरोबर। याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2
2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे झिंकचं, बरोबर. मग या झिंक मध्ये बघा व्हॅलन्स शेल कोणते असणार आहे, तर 4s ही व्हॅलन्स शेल आहे. 4s काय आहे, व्हॅलन्स शेल आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू काय येणार, n इज इक्वल टू काय येणार आहे, n इज इक्वल टू 4 येणार आहे. n इज इक्वल काय येणार आहे, 4 येणार आहे. मग फॉर्म्युला मध्ये बघा n मायनस 1 d इज इक्वल टू n ची व्हॅल्यू आहे 4 मायनस 1 d इज इक्वल टू 4 मायनस 1 d काय येणार आहे 3d. म्हणजे झिंक मध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या शेल मध्ये ऍड होतोय, 3d म्हणजे d शेल मध्ये ऍड होतोय. म्हणून झिंकला आपण काय म्हणणार आहे, तर डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे. यावरून तुम्हाला समजलं असेल डी ब्लॉक एलिमेंट कोणाला म्हणायचं, असे एलिमेंट की ज्या एलिमेंटचा लास्ट इलेक्ट्रॉन n-1d ऑर्बिटल मध्ये ऍड होणार अशा किंवा d ऑर्बिटल मध्ये ऍड होणार अशा एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे, डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे. अशा एलिमेंटला काय म्हणणार आहे, डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे. यानंतर आपण काय स्टडी करणार आहे, ट्रान्झिशन एलिमेंटचा स्टडी करणार आहे. कोणत्या एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो किंवा कोणत्या डी ब्लॉक एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे याचा स्टडी करायचा आहे. काय म्हणतोय बघा, कोणत्या डी ब्लॉक एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो याचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ओके. पण तत्पूर्वी आपल्याला काय माहित पाहिजे, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय हे माहित पाहिजे, तर आपण बाकीच्या एलिमेंटचा स्टडी करणार. मग लक्षात ठेवा ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हटलं जातं, कोणत्या एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार, की असे एलिमेंट की ज्या एलिमेंटची n-1d शेल इनकम्प्लिटली फिल्ड आहे किंवा पार्टली फिल्ड आहे अशा एलिमेंटला आपण काय म्हणणार, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे. पुन्हा एकदा सांगतो पहा, असे एलिमेंट की ज्या एलिमेंटची n-1d ही जी शेल आहे ही शेल पार्टली फिल्ड असणार किंवा इनकम्प्लिटली फिल्ड असणार अशा एलिमेंटला, अशा डी ब्लॉक एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे. मग एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, स्कॅन्डियम n-1 d ऑर्बिटल. स्कॅन्डियम मध्ये बघा n-1d बरोबर कोणती शेल आहे, 3d ही शेल आहे. मग 3d या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर इथे पाहू शकता तुम्ही 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, एकच इलेक्ट्रॉन आहे. 3d मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी एकच इलेक्ट्रॉन आहे, बरोबर. पण या डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे, या डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. पण या डी मध्ये अवेलेबल एकच इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ डी हे ऑर्बिटल पार्टली फिल्ड आहे किंवा इनकम्प्लिटली फिल्ड आहे, बरोबर. जर हे पार्टली किंवा इनकम्प्लिटली फिल्ड असेल तर स्कॅन्डियमला आपण काय म्हणणार, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे. स्कॅन्डियमला काय म्हणणार, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे, ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन म्हणजे 1 2 3 असे 9 पर्यंत इलेक्ट्रॉन असतील तर अशा सर्व एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार आहे. डी ब्लॉक मध्ये काय सांगितलं तुम्हाला लक्षात आलं असेल, डी ब्लॉक मध्ये किंवा 3D सिरीज मध्ये जर 1 ते 9 इलेक्ट्रॉन असणारे एलिमेंट हे काय असणार आहे, ट्रान्झिशन एलिमेंट असणार आहे, बरोबर. किंवा या ठिकाणी बघा सेकंड एक्झाम्पल झिंक घेऊ आपण. आता हे झिंक हे जे एक्झाम्पल आहे याला आपण ट्रान्झिशन म्हणणार का, तर लक्षात ठेवा झिंक याची लास्ट शेल 3D आहे. पण 3D शेल मध्ये 10 इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत. 3D मध्ये 10 इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन अपेक्षित आहेत, 10 चे 10 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 3D ही शेल कशी आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. 3D ही शेल कशी आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. मग 3D ही शेल यामध्ये कम्प्लिटली फिल्ड आहे. मग झिंकला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार का, तर झिंकला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही. कारण 3D ही शेल कशी आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. जर कम्प्लिटली फिल्ड असेल तर त्या एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही. ओके. म्हणजे डी ब्लॉक मध्ये काही ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, पण कोणते ट्रान्झिशन एलिमेंट आहेत, जे पार्टली फिल्ड आहेत किंवा इनकम्प्लिटली फिल्ड आहेत त्यांनाच ट्रान्झिशन म्हणणार. झिंक हा जो आहे याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही, कारण तो कम्प्लिटली फिल्ड आहे. मग मला या ठिकाणी सांगायचं आहे, डी ब्लॉक मध्ये झिंक बरोबर असे काही एलिमेंट आहेत की ते ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत. काय म्हणते बघा, या डी ब्लॉक मध्ये असे काही एलिमेंट आहेत
की ते डी ब्लॉक आहेत पण ट्रान्झिशन एलिमेंट नाहीत. ते कोणकोणते आहेत? तर झिंक हा एक एलिमेंट आहे की याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही कारण याचं n-1 d ऑर्बिटल हे फुलफिल आहे, कम्प्लिटली फिल्ड आहे. त्याचबरोबर कॅडमियम, ओके, हा एक एलिमेंट आहे. हा एलिमेंट 4D सिरीज मधला आहे आणि हा जो झिंक आहे तो 3D सिरीज मधला आहे. हा 4D सिरीज मधला आहे आणि 4D सिरीज मधला कॅडमियम हा सुद्धा ट्रान्झिशन एलिमेंट नाही कारण याचे सुद्धा n-1 d ऑर्बिटल कम्प्लिटली फिल्ड आहे. त्याचबरोबर मर्क्युरी हा जो एलिमेंट आहे हा 5D सिरीज मध्ये आहे. तर मर्क्युरी हा जो एलिमेंट आहे हा एलिमेंट सुद्धा काय आहे तर डी ब्लॉक आहे पण ट्रान्झिशन एलिमेंट हा नाही. लक्षात आलं का? झिंक आहे, कॅडमियम आहे, त्याचबरोबर मर्क्युरी या एलिमेंटला आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही कारण या सर्व एलिमेंटचं n-1 d ऑर्बिटल हे कसं आहे कम्प्लिटली फिल्ड आहे. कसं आहे? कम्प्लिटली फिल्ड आहे म्हणून यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही. ओके, तर या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला सीईटी एक्झाम मध्ये विचारले जातील तर हे तुम्ही फोकस करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय आणि ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे काय. ठीक आहे, आता यानंतर ना आपण स्टडी करणार आहे डी ब्लॉक या एलिमेंटची पिरियोडिक टेबल मध्ये पोझिशन कशी आहे. त्यानंतर आपण काय स्टडी करणार आहे जे डी ब्लॉक एलिमेंट आहे तर या डी ब्लॉक एलिमेंटची पिरियोडिक टेबल मध्ये पोझिशन कशी आहे. ठीक आहे, पोझिशन इन पिरियोडिक टेबल. पोझिशन इन पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल मध्ये डी ब्लॉक एलिमेंटची पोझिशन कशी आहे. तर तुम्हाला नोन आहे पिरियोडिक टेबल हा चॅप्टर 11वी ला आपण पाहिलेला आहे. मग डी ब्लॉक जे एलिमेंट आहेत हे सर्व डी ब्लॉक एलिमेंट पिरियोडिक टेबल मध्ये मिडलला आहेत. म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला एस ब्लॉक एलिमेंट आहेत तर राईट साइडला पी ब्लॉक एलिमेंट आहेत. काय म्हणते बघा, पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट साइडला एस ब्लॉक एलिमेंट आहेत आणि राईट साइडला कसे आहेत पी ब्लॉक एलिमेंट आहेत आणि एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये जे एलिमेंट आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहे डी ब्लॉक एलिमेंट म्हणणार आहे. लक्षात ठेवा पिरियोडिक टेबल मध्ये डी ब्लॉकची पोझिशन कशी आहे इन बिटवीन आहे. एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये, एस ब्लॉक आणि पी ब्लॉकच्या मध्ये काय असणार आहे मिडलला काय असणार आहे डी ब्लॉक एलिमेंट असणार आहे. काय असणार आहे डी ब्लॉक एलिमेंट असणार आहे. मग डी ब्लॉक एलिमेंट कोणत्या ग्रुप मध्ये आहेत तर लक्षात ठेवा डी ब्लॉक एलिमेंट हे 3 to 12 यामध्ये येणाऱ्या सर्व ग्रुप मध्ये काय असणार आहे डी ब्लॉक एलिमेंट प्रेझेंट असणार आहे. ग्रुप नंबर 3, 4, 5, 6 असे 12 पर्यंत येणारे सर्व ग्रुप यामध्ये काय असणार आहे डी ब्लॉक एलिमेंट प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर कोणत्या पिरियड मध्ये असणार आहेत तर 4 to 7 4, 5, 6 आणि 7 अशा टोटल 4 पिरियड मध्ये डी ब्लॉक एलिमेंट काय असणार आहेत प्रेझेंट असणार आहेत. तर ही झाली पोझिशन इन पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल मध्ये डी ब्लॉकची पोझिशन कशी आहे तर काय सांगणार तुम्ही डी ब्लॉक मध्ये मिडलला सर्व कसे असणार आहेत डी ब्लॉक एलिमेंट असणार आहेत. ठीक आहे, आणि कोणत्या ग्रुपमध्ये असणार 3 ते 12 मध्ये येणाऱ्या सर्व ग्रुपमध्ये काय असणार डी ब्लॉक एलिमेंट असणार आणि कोणत्या पिरियड मध्ये असणार 4 ते 7 मध्ये येणारे सर्व पिरियड मध्ये काय असणार आहेत डी ब्लॉक एलिमेंट असणार आहे. तर हा झाला पार्ट पोझिशन इन पिरियोडिक टेबल. आता यानंतर आपण डी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा टाइपचा स्टडी करणार आहे. यानंतर डी ब्लॉक एलिमेंटच्या जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा स्टडी करणार आहे. डी ब्लॉक एलिमेंट याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा स्टडी करणार आहे. मग डी ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा टाइप कोणता आहे तर लक्षात ठेवा n-1 d आणि या डी ऑर्बिटल मध्ये मिनिमम 1 इलेक्ट्रॉन असणार आणि मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन असणार आहे. डी ब्लॉक मध्ये मिनिमम डी ऑर्बिटल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार आणि मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन असणार आहे. त्याचबरोबर ns मिनिमम 1 इलेक्ट्रॉन असणार एस शेल मध्ये आणि मॅक्झिमम
2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. ठीक आहे. आणि हा जो टाइप आहे याला आपण म्हणणार जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन टाइप. म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटचा हा काय आहे, जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा टाइप आहे. कोणता आहे, n-1d 1 to 10 ns 1 to 2 असणार आहे. ठीक आहे. तर हे झालं ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला नेक्स्ट पॉइंट स्टडी करणार आहे. त्याचबरोबर डी ब्लॉक मध्ये टोटल 4 सेरीज आहेत. तुम्ही इथे पाहू शकता डी ब्लॉक एलिमेंट यामध्ये टोटल 4 सेरीज आहेत. कोणत्या 4 सेरीज आहेत, तर 3D 4D 5D आणि 6D अशा टोटल 4 सेरीज आहेत डी ब्लॉक मध्ये. डी ब्लॉक मध्ये टोटल 4 सेरीज 3D 4D 5D आणि 6D. मग 3D सिरीज मध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार आहे, 4D मध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार, 5D मध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन येणार आणि 6D मध्ये हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनचा टाइप येणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे, एक एक्झाम्पल देतो बघा. 3D 1 to 10 3D या ऑर्बिटल मध्ये मिनिमम 1 इलेक्ट्रॉन असणार आणि मॅक्झिमम 10 इलेक्ट्रॉन असणार आहेत. 4s मध्ये 3D या सिरीज मध्ये इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. 3D या सिरीज मध्ये 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. ओके. मिनिमम 2 इलेक्ट्रॉन, मॅक्झिमम सुद्धा किती असणार, 2च इलेक्ट्रॉन असणार आहेत 3D सिरीज मध्ये. मग ऑर्गॉन, या ठिकाणी ऑर्गॉन का घेतलेला आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मध्ये समजा स्कॅन्डियम एक्झाम्पल घेतलेला आहे. या स्कॅन्डियम एक्झाम्पल मध्ये बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथपर्यंत इलेक्ट्रॉन काउंट करा. बघा 2 2 4 आणि 6 10 10 2 12 6 18 या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन आहेत. मग 18 इलेक्ट्रॉन असणारा एलिमेंट कोणता आहे, तर ऑर्गॉन आहे. किंवा नोबेल गॅस कोणता आहे, तर ऑर्गॉन आहे. 18 इलेक्ट्रॉन असणारा किंवा 18 ऍटॉमिक नंबर असणारा एलिमेंट, नोबेल गॅस एलिमेंट कोणता आहे, ऑर्गॉन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, ऑर्गॉन. ऑर्गॉन याचा अर्थ काय, तर इथे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, 1s2 2s2 2p6 3s2 3p6. बरोबर. म्हणून या ठिकाणी ऑर्गॉन घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे, 4s2 बघा 4s2 आणि 3D1 म्हणजे स्कॅन्डियम मध्ये 1 इलेक्ट्रॉन असणार 3D मध्ये, पण झिंक मध्ये इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, तर 10 असणार आहेत. झिंक मध्ये इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, तर 10 असणार आहेत. तर अशा टोटल 4 सेरीज आहेत डी ब्लॉक एलिमेंटच्या, 3D 4D 5D आणि 6D असणार आहे. ओके. तर या 4 सेरीज तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत.